धनत्रयोदशीला आपण अजून काय असं उपाय करू शकतो की तुमच्या घरामध्ये धनाची बरकत भरपूर प्रमाणात होईल? तर आपल्या पारंपरिक पद्धतीने आलेल्या किंवा वंश परंपरागतीने ज्या वनस्पती आपल्याकडे आलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये आहे तुमच्याकडे समुद्री नारळ. रेग्युलर नारळ सगळ्यांना माहिती आहे आणि ह्या पद्धतीचा तो असतो. याला म्हणतात समुद्री नारळ. याला असा एक छोटासा कोंब पण आलेला पाहिजे. हा नारळ तुम्ही तुमच्या धनत्रयोदशीच्या दिवशी तुमच्या सिद्ध मंत्राने सिद्ध करून लाल कापडामध्ये गुंडाळून तुमच्या व्यवसायाच्या जागेवर, तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या फॅक्टरीमध्ये, तुमच्या घरामध्ये जिथून तुमच्या इन्कम सोर्स आहे त्या जागेवरच्या मेन एंट्रन्सच्या आतल्या बाजूला लाल कापडामध्ये गुंडाळून जर तुम्ही हे नारळ लावलं तर पैशांचा फ्लो खूप जास्त प्रमाणात तुमच्याकडे यायला सुरुवात होईल आणि धनत्रयोदशीच्या दिवशी धनाचं आगमन होतं. म्हणून त्याच दिवशी तुम्हाला हे तुमच्या सिद्ध मंत्राने चार्ज करून आणि शुभ मुहूर्तावर हे तुम्हाला तुमच्या मेन एंट्रन्सच्या आतल्या बाजूला बांधायचं आहे आणि नक्कीच हा उपाय करून बघा, खूप छान रिझल्ट आहेत.